चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता 10वी म्हणजे 10th स्टँडर्डच्या ज्या विद्यार्थ्यांनी मला फोन केले, मेसेज केले, या पूर्ण वेळ मित्रांनो जे तुम्ही कॉल मेसेज केले त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला आता व्हिडिओ बनवत आहे। का विद्यार्थी मित्रांना अडचण होती का सर आता डायरेक्टली तुम्हाला बोर्डच्या ज्या प्रॅक्टिकल येणार आहे त्या प्रॅक्टिकलसाठी तयारी कशी करावी, जे तुमचं प्रॅक्टिकल बुक असणार आहे, प्रात्यक्षिक बुक असणार आहे, ते पूर्णपणे कसं पूर्ण करायचं। तर मित्रांनो लक्षात घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल बुक काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला याची नोंद करून घ्यायची। जे जे काही ऑब्झर्वेशन असणार आहे, कन्क्लुजन असणार आहे, ज्या काही प्रॅक्टिकल असणार आहे त्याचं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सोल्युशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर चला सर्वप्रथम मित्रांनो लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय। नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून टाका मित्रांनो, कारण आता तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आपल्यावरती येणार आहे आणि एक्झाम जर सुरू झाली तर एक्झाम मध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे। मागचे व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल, ठीक आहे। आयएमपी क्वेश्चन वगैरे काय सगळं देऊन टाकणार वेळेत, काय अडचण नाही। तर आज बघणार आहे मित्रांनो आपण, बघा इयत्ता 10th स्टँडर्डचं बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बघा प्रॅक्टिकल पार्ट 2 म्हणजे जे पार्ट 2 चे आहेत बघा। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना पार्ट 2 चे जे होते ना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल बुकच भेटली नाहीये, काय रीडिंगच माहित नाही, काय ऑब्झर्वेशन माहित नाही, कंक्लुजन माहित नाही, डोंट वरी, पण तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल मध्ये देणार आहे, ठीक आहे ना। सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल बुक जवळ घ्या, पेन्सिल खोड रबर काय असेल नसेल ते जवळ घ्या, लोड घ्यायची गरज नाही, ठीक आहे। बघा प्रॅक्टिकल नंबर पहिली बघा दिलेली, आता याच्यामध्ये पहिला दिला बघा द टायटल ऑफ द एक्सपेरिमेंट्स, बघा काय दिलं, टू स्टडी द मायटोसिस अँड द मिओसिस, देन द मिओसिस दिसते तुम्हाला काय का स्टडी ऑफ द काय मायटोसिस अँड मिओसिस याचं आपल्याला दिलेले। मग रिक्वायरमेंट वगैरे काय असेल तर परमनंट स्लाइड, बरोबर, यात तुम्हाला डायरेक्टली स्लाइड असणार आहे, त्यात तुम्हाला काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचे मायक्रोस्कोप मध्ये, ठीक आहे। आता मी डायरेक्टली काम करतो, थोडं साईडला होतंय, पटकन काय करायचं सगळ्यांनी बघा बघून घ्यायचे आणि पटकन स्क्रीनशॉट काढा किंवा नका काढू, काय अडचण नाही, डायरेक्टली लिहायला सुरुवात करायची। व्हिडिओ वाटलं हळूहळू किंवा पॉज करा, काही अडचण नाहीये, ठीक आहे। बघा दिसतंय, चला काढून घ्या स्क्रीनशॉट वगैरे काय असेल ते। पुढे बघा मित्रांनो, आता आपल्याला दिलेले याच्यामध्ये डायग्राम दिलेले, याच्यामध्ये काय स्टेजेस दिले आपल्याला, बघा मिओसिसच्या स्टेजेस दिसतात आपल्याला इथं, ठीक आहे ना, बघा दिसतंय इथं, ठीक आहे। स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अडचण नाही, मी थोडं साईडला होतो वाटलं, ठीक आहे। चला पुढे आता बघूया, आता याचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे बघा, आपल्याला काय दिले आता याचं ऑब्झर्वेशन बघा मित्रांनो। सगळ्यात पहिले काय दिले आता बघा, तर याच्यामध्ये बघा का मायटोसिस दिले आणि मिओसिस दिले तुम्हाला, ठीक आहे ना। इट ऑकर इन जर्म सेल, बरोबर आहे, इट ऑकर इन द सोमॅटिक सेल अँड द स्टेम सेल, अशा प्रकारे तुम्हाला दिलेले। आता याच्यामध्ये डायरेक्टली काम करा, पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याला लिहून टाका, 2 न्यू सेल्स आर फॉर्म, 4 हॅप्लॉइड न्यू सेल्स आर द फॉर्म, बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं। साईडला होतोय मी, काय अडचण नाही, स्क्रीनशॉट काढून घ्या, एकदम ॲक्युरेटली तुम्हाला पूर्णपणे दिसणार आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पेज वरती जाऊया। आता बघा, आता मी एक्सप्लेन करत नाहीये, जर तुमच्या 12वीच्या बोर्डच्या 10th बोर्डच्या जेव्हा प्रॅक्टिकल येणार आहे, तुम्हाला जर वाटलं का एखादी प्रॅक्टिकल आम्हाला कळली नाही पण सर एक्सप्लेन करा, 100% तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओला बनवता येईल, पण तुम्हाला कमेंट करावी लागणार आहे। कमेंट केली तर मला कळणार आहे का तुम्हाला समजलंय किंवा नाहीये। आता याच्यावरती बघा मित्रांनो, काय याच्यावरती जे कंक्लुजन असणार आहे, ठीक आहे ना, बघा एक मिनिट, हा ठीक आहे, याच्यावरती जे कंक्लुजन असणार आहे हे तुम्ही बघून घ्या। आता काय दिले बघा, ड्यू टू द मायटोसिस द नंबर ऑफ द क्रोमोझोम इन द सेल डबल्स अँड दे द रिड्यूस टू ओरिजिनल, देअरफॉर दिस डिव्हिजन ऑकर इन द सेल, दिसते सेम टू सेम, बघा दुसरं पण दिसते, दोघांपैकी एक लिहायचं छानपैकी। परीक्षेला जे आल्या जर तुम्हाला ही प्रॅक्टिकल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं, काय अडचण नाही। आता जे प्रॅक्टिकल बुक असेल सगळ्यात पहिले ते काढा आणि त्याच्यामध्ये याची नोंद करून घ्या। चलो नेक्स्ट प्लीज, चला पुढे आता बघणार आहे आता आपण। चला आता प्रॅक्टिकल नंबर 2 आलेले बघा, याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा हे शक्यतो कंप्लीट झालेला असेल आता, पण तरी पण एकदा तुम्ही चेक करून घ्या याच्यातल्या जे तुम्हाला जर काही चुका झाल्या असतील, बऱ्याचदा जर्नल कंप्लीट करताना मग टीचर तुम्हाला काय रॉंग वगैरे देते, त्यामुळे एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का नाहीये। चला बघा, आता पहिलं दिलं बघा काय प्रॅक्टिकल नंबर 2, काय दिलं एक्सपेरिमेंट बघा, टू स्टडी द बायनरी फिजन इन अमिबा अँड इन द बर्डिंग इन हायड्रा विथ द हेल्प ऑफ द परमनंट स्लाइड, का ज्या परमनंट स्लाइड दिल्या तुम्हाला त्या फक्त ऑब्झर्व करायचे, ओके। चला बघा दिसतंय काय काय त्याला रिक्वायरमेंट लागणार आहे बघा, मायक्रोस्कोप वगैरे, परमनंट स्लाइड वगैरे लागणार आहे, काय अडचण नाही, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या। पुढे बघा डायग्राम वगैरे दिलेला, याचा टायटल बघून घ्या, एकदा टायटल बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, मी हळूहळू स्लाइड ओपन करतोय, ठीक आहे।
चला डायग्राम असेल पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर बघा आता याचं दिले ऑब्झर्वेशन. बघा काय दिलं तुम्हाला, ऑब्झर्वेशन दिलेले. याच्यापैकी आता ऑब्झर्वेशन देत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये बघा, का जे काही बायनरी फ्युजन असणार आहे अमिबा मध्ये, ठीक आहे ना, काय असणार आहे बायनरी फ्युजन जे अमिबा मध्ये असणार आहे ते तुम्ही एकदा नोट करून घ्या. याचे 3 पॉइंट दिले बघा, ठीक आहे ना, 3 नंतर अजून एक 4 दिले, 4ही पॉइंट केले तरी चालतात, ठीक आहे. पुढे बघा याच्यामध्ये परत 3 खाली पॉइंट दिले तुम्हाला, बर्डिंगचे दिले आणि त्याच्यानंतर बघा कंक्लुजन तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. दिसते स्क्रीनशॉट याचा तुम्ही काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. चला पुढे बघूया आता. चला पुढची प्रॅक्टिकल बघा, प्रॅक्टिकल नंबर 3 दिले बघा. द टायटल काय दिले बघा, टू स्टडी द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन द हिबिस्कस फ्लॉवर, ठीक आहे ना. जे काही जास्वंदीचं फुल असणार हिबिस्कस, त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशी होते काय असेल ते तुम्हाला दिलेले, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. डायग्राम जर तुमच्या जवळ असेल तर या डायग्रामची जावं लक्षात घ्या, प्रत्येक डायग्रामला नाव याच्यामध्ये दिलेली या पीडीएफ मध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ. हवं तर फास्ट जाऊ नका, हवं तर स्लो करा, व्हिडिओ थांबवा, वारंवार बघा, पण तुमची जी प्रॅक्टिकल बुक असणार आहे एका दिवसामध्ये कंप्लीट झाली पाहिजे, ठीक आहे. बघा आता दिसते तुम्हाला हे, बघा याच्यामध्ये नाव वगैरे दिलेले तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल काही थोडं जास्त होते त्याला कमी करतो जो, ठीक आहे. चला बघा आता तुम्हाला एकदम क्लिअर दिसून जाईल, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ऍडजस्ट करतोय मी थोडस, ओके एवढ्यातच ठीक आहे, ठीक आहे. दिसतंय बघा, स्टिग्मा स्टाईला वगैरे दिलेलं आहे, ओरी सेपल पेटल वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये, सेम टू सेम, ठीक आहे. चला पुढे बघूया आता. रीडिंग इन ऑब्झर्वेशन टेबल, हा जो तुम्हाला दिलेला आहे याचा ऑब्झर्वेशन टेबल दिलाय, याच्यामध्ये कॅलेक्स दिलाय, करोला दिलाय, अँड्रोसियम दिलाय, गायनोसियम वगैरे दिलेलं आहे. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ द कंपोनेंट स्ट्रक्चर फंक्शन दिलेले आहे. याला काम करा, फक्त याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या, किंवा व्हिडिओ थांबवा, काय अडचण नाही, मी डायरेक्टली साईडला होतो, परत पोरं म्हणतील सर बाजूला व्हा बाजूला व्हा, ठीक आहे. बघा कंक्लुजन वगैरे दिलेलं आहे व्यवस्थित, याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, ठीक आहे. चला बघून घ्या पुढे. बघा पुढचा बघा पार्ट दिला जाता याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल नंबर बघा 4 दिला. याच्यामध्ये काय, टू स्टडी द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ठीक आहे ना. बघा मॉडेल ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तुम्हाला हे रिक्वायरमेंट लागणार आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या काही डायग्राम असणार आहे, या डायग्रामला जर तुमच्याकडे नावं नसतील तर तुम्ही काम करा, याला नावं देऊन टाका, ठीक आहे. याला नावं नसतील तर नावं देऊन टाका, ड्रॉ नसतील केले तर ड्रॉही करून घ्या, काही अडचण नाहीये, ठीक आहे. पुढे बघा तुम्हाला दिले रीडिंग इन द ऑब्झर्वेशन टेबल. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय रीडिंग दिले बघा, टेस्टेस दिले, डिफरंट दिले, ट्युब्युलर स्ट्रक्चर दिले, ऍक्सेसरी ग्लँड दिलेले, युरेथ्रा पासिंग थ्रू पेनिस दिलेला आहे, ठीक आहे ना. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलेले, ठीक आहे. बघा दिसते, स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित, काय अडचण नाही, मी हवं तर व्हिडिओच्या बाहेर राहतो पण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पटापट जोरास मारायला सुरुवात करून टाका, काय अडचण नाही. चलो नेक्स्ट बघा आता. पुढे आपल्याला दिलेले बघा, याच्यामध्ये लास्टला एक राहिलंय बघा, वॅगिना राहिलाय, वॅगिनाचे बघून घ्या आणि शेवटी इन्फरन्स आणि कंक्लुजन, ठीक आहे ना, ते तुम्ही एकदा लिहून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, काही प्रॉब्लेम होत नाही. मी आता एक्सप्लेन करणार नाही, परत सांगतो, जर एखादी प्रॅक्टिकल आता समजा बोर्डाची प्रॅक्टिकल सुरू होईल, पण तुम्हाला जर अडचण आली तर मला फक्त तुम्ही काय करा, कमेंट करा, मेसेज करा की सर ही प्रॅक्टिकल आम्हाला कळली नाही. 100% तुम्हाला त्याच्यावरती काय आहे का मित्रांनो व्हिडिओ बनवून गाईड केलं. आणि जर पार्ट 1 चे देखील जर तुम्हाला पाहिजे असेल, पार्ट 1 चे देखील समजले नसतील किंवा पार्ट 1 चे तुमच्याजवळ प्रॅक्टिकल नसतील, त्याचे आन्सर नसेल, आन्सर की, तर मला एकदा कमेंट करा, पार्ट 1 वरती पण तुम्हाला व्हिडिओ 100% बनवलाच जाईल, ठीक आहे. चला स्क्रीनशॉट कॅप्चर करा काय असेल ते आणि झेरॉक्स मारायला सुरुवात करा. पुढे बघा आता काय दिले बघा, काय सायन्स टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल नंबर बघा आपल्याला 5 आलेले. टायटल काय दिले, टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नॉन कॉर्डेट एनिमल्स अर्थवर्म अँड द कॉकरोच, ठीक आहे ना. कॉकरोच आणि अर्थवर्मचे तुम्हाला जे काही कॅरेक्टर दिले ते तुम्हाला रीड करायचे. स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अडचण नाही. पुढे बघा याच्यातलं जे काही डायग्राम दिले, आता ही अर्थवर्मची आणि ही कॉकरोचची, म्हणजे याचे जे पार्टचे नाव आहे, विंग, सोरॅक्स, हेड वगैरे, सेगमेंट, ॲनस वगैरे दिलेले, ठीक आहे ना, माव. तर हे सगळं तुम्ही काम करा, व्यवस्थित नोट करून घ्या, पटापट नावं देऊन टाका, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता. रीडिंग इन द ऑब्झर्वेशन टेबल दिलंय, अर्थफॉर्म दिलेलं तुम्हाला, किंगडम कोणता आहे, सब किंगडम कोणता आहे, फायलम कोणता आहे, बघा ॲनमलिया, नॉन कॉर्डेटा, ॲनलिडा, हे दिलेलं सगळं तुम्ही काम करा, फक्त एकदा रीड करून घ्या. कॅरेक्टर बघा, लॉंग सिलेंड्रिकल अँड द मेटा, दिसते तुम्हाला, एक मिनिट परत थोडं झूम करू का. चला पुढे बघूया आता, ठीक आहे.
नाही जास्त लांब जाईल, परत स्क्रीनशॉट काढायला दिसणार नाही मी, ठीक आहे ना. हा बघा काय लॉंग सिलेंड्रिकल दिलंय का, मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी कव्हर विथ द कटिकल्स वगैरे हे सगळं दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला, ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, याच्या खाली अजून एक कॅरेक्टर दिलाय, तोही बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आता पुढे जाऊया आपण बघा. हे झालं आता आता हे कॉक्रोच आहे, ते पहिले झालं ते अर्थवर्मचे, आणि आता हे आहे कॉक्रोच, सॉरी, ठीक आहे ना. आता इथं किंगडम दिलेलं आहे, त्याचा सब किंगडम दिलाय, फायलम दिलाय, एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक जे दिलं असणार आहे ते पटापट नोट करून घ्या आणि परीक्षेला चांगल्या प्रकारे पाठांतर करून जा, 100% तुम्हाला फायदा होऊन जाणार आहे, ठीक आहे. चला पुढे आता बघूया. प्रॅक्टिकल नंबर 6 बघा मित्रांनो, काय सांगते, टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कॉर्डेट एनिमल्स फिश अँड पिजन दिलेले, ठीक आहे ना. मासा आणि कबूतर वगैरे असणारे त्याचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक काय करायचे, लर्न करायचे किंवा माहिती करून घ्यायची, त्याचा अभ्यास करायचे. मग आता काय लागणार आहे बघा, ऍपरेटस लिव्ह ऑर द प्रिझर्व पेसिमन्स ऑफ द फिश अँड पिजन, ठीक आहे ना. तुम्हाला काय जागेवर प्रॅक्टिकली जागेवर लागणार आहे किंवा त्याचे पेसिमन्स लागणार आहे, एखाद्या काचेमध्ये ते ठेवलेले असतात, ते तुम्ही जाऊन बघू शकता, तुम्हाला प्रॅक्टिकलला दाखवले असतील, नसतील तरी बघून घ्या. आता काय याचे दिलेले बघा, हे बॉडी पार्ट्स याचे, ठीक आहे ना, क्लेव, स्नेक, आईज, हेड, बीक वगैरे दिले. तर याला तुम्ही काम करा, चांगल्या प्रकारे नाव द्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डायरेक्टली व्हिडिओ थांबा, पॉज करा आणि पटापट रंगवायला सुरुवात करा. पुढे बघा रीडिंग दिलंय, इन ऑब्झर्वेशन एनिमल्स बघा. आता याची रीडिंग बघा, फिशची सगळ्यात पहिले. किंगडम कोणता दिलाय रे बघा, तर एनामलिया दिलाय. फायलम कोणता आहे, कॉरोडेटा दिलाय. सब फायलम बघा, क्लास बघा, एक्झाम्पल बघा आणि कॅरेक्टर बघा. दिसतंय, पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट करायला सुरुवात करा किंवा डायरेक्टली लिहून घ्या. पुढे बघा मित्रांनो, आता जो पिजन दिलेला आहे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का, कबूतर दिलेलं आहे, सेम टू सेम त्याचा किंगडम दिलाय, फायलम दिलाय, सब फायलम दिलेला आहे. हे सेम टू सेम तुम्हाला बघून लिहायचे. कोणत्याही प्रकारचं काम करा का जे कॅरेक्टरिस्टिक असणारे 2 सेंटेन्स मध्ये तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. पुढे आता बघणार आहे आपण बघा, पुढचा जो पार्ट आहे बघा, प्रॅक्टिकल नंबर 7, टू स्टडी द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ द ऍसिटिक एथोनिक ऍसिड वगैरे दिलेले, ठीक आहे. बघा याला टेस्ट ट्यूब स्टँड वगैरे लागणार आहे, डायग्राम लागणार आहे. हे NaHCO3 वगैरे किंवा जे ऍसिडिक ऍसिड असणार आहे ते तुम्ही एकदा काय करा, याच्यामध्ये व्यवस्थित त्याला नाव देऊन द्या, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डायरेक्टली नाव द्यायला डायग्रामला. पुढे बघा, आता टेस्ट दिलेलं तुम्हाला, ऑब्झर्वेशन दिलेलं आहे का, इन्फरन्स दिले बघा, ऑर्डर दिले, सोल्युबिलिटी ऑफ वॉटर दिले, ब्लू लिटमस सोल्युशन दिले, ऑर्डर लाईक द विनेगर, ऍसिडिक ऍसिड सोल्युबल इन वॉटर, ऍसिडिक ऍसिड हैज द विनेगर लाईक ऑर्डर, देन सोल्युबल ऑर द मिसलेबल इन द वॉटर, देन द ब्लू कलर ऑफ द लिटमस चेंजेस टू द रेड. मग याच्यात जे काही तुम्हाला इन्फरन्स दिले, ऍसिडिक ऍसिड इज ऍसिडिक इन द नेचर वगैरे, रेड लिटमस सोल्युशन डज नॉट चेंज इन द कलर, देन द, बरोबर आहे. मग याच्यामध्ये रिएक्शन विथ द सोडियम बायकार्बोनेट, या सगळ्यात दिलेल्या ज्या तुम्हाला असणार आहे या सगळ्या एकदा तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, पुढची प्रॅक्टिकल बघा, टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मायक्रोब्स दॅट आर द इंडस्ट्रियल यूज, काय का जे मायक्रोब्स वगैरे त्यात इंडस्ट्रियल यूज मध्ये असतात त्याची प्रॅक्टिकल करायची. मग आता याला बघा, एक्सपेरिमेंट साठी काय लागणार आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप लागणार आहे, परमनंट स्लाइड वगैरे ज्या लागणार आहे, ज्या काही तुम्हाला असतील, ठीक आहे ना, लॅक्टोबिसाइड्स असेल, ऍसिडोबॅक्टर वगैरे ज्या काही असतील, ज्या स्लाइड तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्या तुम्हाला ऑब्झर्व करायचे आणि पुढे जायचे, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पटापट याला नोट करून घ्या. बघा या डायग्राम दिले तुम्हाला, काय अडचण नाहीये, बघा याचे नाव वगैरे तुम्हाला दिले असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा का जे काही मायक्रोज वगैरे असेल त्याचं कॅरेक्टर काय असेल ते आता बघूया. बघा दिसते तुम्हाला, पटापट स्क्रीनशॉट काढायच्या मागे लागायचं, ठीक आहे. बघा एवढ्यापर्यंत दिसते, थोडस, हा ठीक आहे. बघा सगळ्यांना दिसेल, काय प्रॉब्लेम नाही. हवं तर एवढंच घेऊया आपण, 4 पर्यंत घेऊया. ओके, 1 मिनिट. ओके, चला याचा स्क्रीनशॉट मारा पटकन आणि नोट करून घ्या, ठीक आहे. फायनली आता खाली बघा काय दिले का, इन्फरन्स किंवा कंक्लुजन वगैरे ते असेल, युजेस ऑफ द मायक्रोब्स, ठीक आहे ना. वेन द मायक्रो बायोलॉजी इज यूज फॉर द कमर्शियल पर्पजेस एज वेल एज द इकॉनॉमिकल, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेसेस, ठीक आहे ना. हे सगळं काय करायचं तुम्हाला नोट करून घ्यायचे. चला नेक्स्ट बघा आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय आता का सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असणार आहे तुम्हाला आता मी शेवटी सांगतो आणि मग आपला सेशन एंड करतो. बघा याच्यामध्ये काय का, जे तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे ना, बघा काय असणार आहे प्रॅक्टिकलला, तुम्हाला एक एक्सपेरिमेंट, पहिला जो एक्सपेरिमेंट येणार आहे A B किंवा 1 2 आपण त्याला म्हणतो, हा तुमचा पार्ट 1 चा असणार आहे आणि सेकंड जो एक्सपेरिमेंट असणार आहे तो तुमचा पार्ट 2 चा असणार आहे. मग जे काही तुमचे एक्सपेरिमेंट असणार आहे प्लस तुमची ओरल होणार
ठीक आहे ना, प्लस काय होणार, ओरल होणार. आणि जी तुमची प्रॅक्टिकल बुक वगैरे असणार आहे, काय असणार आहे, प्रॅक्टिकल बुक वगैरे असणार आहे, याच्यावरती तुमचे टोटल मार्क याच्यावरती डिपेंड असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल बुक चांगली करा, कम्प्लीट करून घ्या. हे दिलेचे तुम्हाला एक्सपेरिमेंट ते ओरल साठी तयार राहा. आणि जे एक्सपेरिमेंट आहेत ना थेरॉटिकल, आता तुम्हाला जास्त करून थेरॉटिकल असेल, त्याचे कंक्लुजन असणार आहे, इन्फरन्स असणार आहे, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन असणार, रीडिंग काय असेल ते सगळं तुम्ही एकदा लर्न करून घ्या. बाकी तुम्हाला काय अडचण नाही. ठीक आहे, वाटलाच तर तुम्हाला वाटतंय थोडं फास्ट झाले, व्हिडिओ परत मागे पुढे घ्या, पण व्यवस्थितपणे बघून घ्या. आणि सगळ्यांना जर काहींना वाटत असेल का पार्ट 2 चा व्हिडिओ आपल्याला पाहिजे, पार्ट 1 चा व्हिडिओ आपल्याला पाहिजे, पार्ट 2 चा हा व्हिडिओ आहे, आणि पार्ट 1 चा जर पाहिजे असेल तर मला सांगा. आणि याच्यातील जर एखादी प्रॅक्टिकल तुम्हाला समजली नसेल किंवा माहित नसेल तर मला एकदा कमेंट करा याच्यावरती. मी 100% तुम्हाला याचा रिप्लाय द्यायचा एक प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, चला काळजी घ्या सगळ्यांनी, चांगला अभ्यास करा. नवीन नवीन तुम्हाला आता मी क्वेश्चन पेपर हे अपलोड करणार आहे, टेन्शन घेऊ नका. आयएमपी क्वेश्चन, मोस्ट आयएमपी मॅथ्सचे आणि सायन्सचे मोस्ट आयएमपी क्वेश्चन 100%, काय 100%. जर तुम्हाला सपोज मी 50% किंवा त्याला आपण 50 क्वेश्चन म्हणतो, तर 50 पैकी 40 प्लस 45 क्वेश्चन तुम्हाला 100% एक्झामला येणार अशा आयएमपी क्वेश्चन देणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न असेल. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.